मनीषा धात्रक शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं घेतलं असलं तरी काम मात्र शेतीतच करायचं ठरवलं। नाशिक जवळच्या उमराळे बुद्रुक या गावात त्यांचा प्रक्रिया उद्योग आहे। 4 कोटींपासून सुरू झालेल्या त्यांच्या उद्योगाची उलाढाल आता 48 कोटींपर्यंत जाऊन पोहोचली आहे। देशातील वेगवेगळ्या ब्रँडच्या सगळ्या टोमॅटो केचपमध्ये वापरली जाणारी टोमॅटो प्युरी ही मनीषाताईंच्या प्रक्रिया उद्योगातूनच पुरवली जाते। एवढ्या मोठ्या प्रमाणात टोमॅटो प्रक्रिया करणारी ही महाराष्ट्रातलीच नाही तर देशातली पहिली पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप कंपनी आहे। मनीषाताईंच्या वरुण ॲग्रोमध्ये तयार होणारा 25% माल 15 देशात निर्यात होतो, तर 75% माल देशातच बहुराष्ट्रीय कंपन्यांना पुरवला जातो। या उद्योगासाठी लागणारा माल शेतकऱ्यांकडून घेण्यासाठी त्यांनी 3000 शेतकऱ्यांशी हमी करार केलाय। मनीषाताईंच्या या उद्योगामुळे 500 तरुणांना रोजगारही उपलब्ध झालाय। उद्योगाचा वारसा असा कुठूनच आलेला नाही। मी स्वतः फर्स्ट जनरेशन आहे उद्योगामध्ये, पण उद्योगच करावा हे माझं खूप लहानपणापासूनचं स्वप्न होतं। कॉलेजच्या जीवनामध्ये मोठे लोक बघितले, विखे पाटील वगैरे कसे उद्योग करतात, कशा संस्था चालवतात, मग तेव्हापासूनचं जे स्वप्न होतं त्यामुळे मग उद्योगातच उतरायचं म्हणून उद्योगातच आलं। शिक्षण आणि त्यापाठोपाठ लग्न झाल्यानंतर मनीषाताईंना स्वतःचा उद्योग असावा या जिद्दीने झपाटलं। उद्योगाला लागणारा कच्चा माल नाशिक जिल्ह्यात शेतमालाच्या स्वरूपात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यातून त्यांनी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निश्चय केला। भांडवल, वेगवेगळ्या परवानग्या यामध्ये 2 वर्ष गेली तरी मनीषाताईंनी आपलं ध्येय सोडलं नाही। 2 वर्षांच्या प्रयत्नातून मनीषाताईंना सगळ्या परवानग्या आणि बँकेकडून 4 कोटींचं कर्जाच्या रूपात भांडवल मिळालं। एका छोट्याशा जागेत आधुनिक यंत्रसामुग्री बसवून प्रक्रिया उद्योगाला सुरुवात झाली। टोमॅटो केचप पासून सुरू झालेल्या या छोट्या प्रकल्पाचं बघता बघता मोठ्या उद्योगात रूपांतर झालंय। नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर फळं भाजी मिळते भरपूर क्वांटिटीमध्ये, आणि टोमॅटोचा जर विचार केला तर जवळजवळ 25,000 हेक्टरवर टोमॅटो प्लांटेशन होतं। मी सगळं अभ्यास केल्यानंतर विचार केला की आपण ॲग्रीमध्ये जर उतरलो तर भरपूर रॉ मटेरियल आहे, त्याचं प्रोडक्शन करायचं आणि मार्केटिंग करायचं। प्रक्रिया उद्योगाच्या सुरुवातीला मात्र कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी शेतकऱ्यांशी संवाद साधताना मनीषाताईंना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं। एक बाई आपल्याला शेती शिकवतीये ही बाब परिसरातल्या काही शेतकऱ्यांच्या पचनीच पडत नव्हती। मात्र मनीषाताईंनी आपला सकारात्मक दृष्टिकोन सोडला नाही। प्रक्रिया उद्योगाचा करार शेतीतला फायदा शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिला। हळूहळू शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसू लागला आणि बऱ्याच गोष्टी सुरळीत झाल्या। असं वाटलं की शिकलेल्या लोकांना काय शेती कळणार, पण जेव्हा आपण स्वतः त्याच्यामध्ये नॉलेज घेऊन शेतकऱ्यांसोबत बोलायला गेलो, टीम्स घेतल्या, दुसऱ्या कंपन्या घेतल्या पेस्टिसाइडच्या वगैरे, त्यांच्या सोबत गेलो, मग शेतकऱ्यांना ते पॉझिटिव्ह अप्रोच वाचलं की नाही ठीक आहे बुवा, हे यांना पण नॉलेज आहे, हे आपली शेती सुधारवतील, आपली जी शेती ट्रेडिशनली करण्याचा जो प्रकार आहे तो चेंज केला तर आपलं उत्पन्न वाढेल। मनीषा धात्रक यांच्या वरुण ॲग्रो या उद्योगाला 7,500 एकर शेतीतून हक्काचा शेतमाल मिळतो। एका वर्षात 1 लाख टन टोमॅटो, 10,000 टन पपई, 8,000 टन पेरू आणि 15,000 टन आंब्यावर प्रक्रिया करून पेस्ट तयार केली जाते। या प्रक्रिया युनिटमध्ये 24 तास प्रोसेसिंग सुरू असतं। फळांचा गर विविध कंपन्यांना पुरवताना सुरक्षिततेचे सर्व नियम मनीषाताईंना पाळावे लागतात। स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागते। या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे तासाला 25 टन फळांची प्रक्रिया होत असताना फळांना कुठेही मानवी स्पर्श होत नाही। महत्त्वाचं म्हणजे या प्रक्रियेमध्ये दररोज 3 लाख लिटर पाणीही मिळतं। हे पाणी त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पुरवतात, त्यामुळे एक प्रकारे त्या पाण्याची शेती करतात असं म्हणणं वावगं ठरणार नाही। त्यासोबतच फळांच्या साली आणि बियांपासून खत आणि गुरांचं खाद्य तयार करून ते शेतकऱ्यांना मोफत दिलं जातं। यातूनच मनीषा धात्रक यांचा सामाजिक बांधिलकीचा एक नवा पैलू पाहायला मिळतो। 7 ते 8,000 मेट्रिक टन वेस्टेज बाहेर निघतं। मग हे जे वेस्टेज आहे याच्यापासून आम्ही खत बनवतो, आणि काही वेस्टेज आहे म्हणजे टोमॅटोचं जे स्किन सीड असतं हे आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या गाई म्हशींसाठी फीड म्हणून आम्ही देतो। मग याचा डबल उपयोग करतो आम्ही, एक तर खत म्हणून पण शेतकऱ्याला परत
वापरता येतं आणि आपल्या गाई म्हशींसाठी त्याला ते फीड म्हणून वापरता येतं. प्रक्रिया उद्योग हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतो, त्यामुळे शेतीवर येणाऱ्या संकटांचा फटका या उद्योगालाही बसतो. तरीही मनीषाताईंनी जोखीम घेत या उद्योगात येण्याचं धाडस केलं आणि त्यांच्या या प्रयत्नांना यशही मिळालं. या यशस्वी प्रक्रिया उद्योगानंतर आता त्यांना स्वतःची फ्रूट ज्यूस कंपनी सुरू करायची आहे. कृषी उद्योगात नवनवीन प्रयोग करून त्यांना आणखी उंच भरारी घ्यायची. मनीषा धात्रक यांच्या रूपाने शेतीतली स्त्री शक्ती वाढत राहो हीच अपेक्षा. नाशिकहून नितीन भालेरावसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.